इथे टाकल्यानंतर इथे टाकायची, त्यातली एक चिठ्ठी उचलायची तू. आता हे बघा सगळ्यांच्या साक्षीने इथे आपण हा लकी ड्रॉ करतोय, म्हणजे कोणाचाही भेदभाव नाहीये. ओके, कुणालाही फेवर नाहीये. आपण पहिलं 3 नंबरचं बक्षीस काढतोय जी लेडीज पर्स आहे. ओके, मॅडम आता चिठ्ठ्या उडवतील आणि त्यापैकी एक चिठ्ठी हे बाळ उचलतील. एक चिठ्ठी उठा, एक बस 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 एक त्याचं नाव मॅडम वाचून दाखवा. ते राहू द्या खाली. तिसरा नंबर आहे वंदना बिरारी. बिरारी. वंदना बिरारी मॅडम लिहून ठेवा. 3 नंबर लक्षात ठेवा. वंदना बिरारी मॅडम, त्यांनी लेडीज पर्स विन केली. सेकंड लकी ड्रॉ जो आहे तो ड्रेस पीस साठी आहे. व्हेरी गुड मॅडम, ते नाव वाचून दाखवा. सेकंड नंबर कुणाचा आहे? सेकंड नंबर आहे मीनाक्षी भंडारी. मीनाक्षी भंडारी मैडम हमारे डांगे हैं जिनके नसीब में पैठनी है. ओके, हाँ बस 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 ना ये 1 नंबर थांबा मैडम. ये 1 नंबर का हमारा ये लकी ड्रॉ का प्राइस था सेमी पैठनी. ओके, तो अभी ये किसको मिल रहा है, कौन लकी विनर है वो मैडम अभी बताएंगे. थांबा लगेच नका. 1 2 3 सुप्रिया. वेरी गुड. चलो फिर से मैडम को सेकंड पैठनी मिल गया. सेकंड पैठनी आता सेकंड है मीनाक्षी भंडारी जो ड्रेस विन हो गए. और थर्ड नंबर है वंदना बिरारी. ये मॅडम थर्ड. आणि ई सरांकडून 8 महिला दिनाच्या दिवशी 8 मार्च ते 15 मार्चच्या दरम्यान जे गोल्ड झाले त्याच्यामध्ये फास्टेस्ट गोल्ड अचीवर येते. 4 फास्टेस्ट. यस 7 दिवसामध्ये. थँक्यू. आता सगळ्यांनी इथे थांबायचंय. आपल्या ज्या रुपाली मॅडम आहेत, रुपाली तावरे मॅडम, यांना स्पेशली तुमच्याकडे मी आज ह्याच्यासाठी आणल्या की मॅडमचं लास्ट वीक मध्येच एक सगळ्यांचं जे स्वप्न असतं की आपलं स्वतःची गाडी असली पाहिजे. किती लोकांचं स्वप्न आहे? तुमच्यापैकी सगळ्यांची स्वप्न आहेत ना? तर रुपाली मॅडमनी आपली स्वतःची कार घेतलेली आहे, हुंडाई i10 10 लाख रुपयाची. हा, ते देताना पण काढू आपण. हो ते देतो ना. येस, ठीक आहे. हा चला, मॅडमच्या हस्तेच द्या. तर रुपाली मॅडमच्या हस्तेच आपण फर्स्ट जे आपलं लकी ड्रॉचं जे बक्षीस आहे ते आपण कापसे पैठणी. सरळ करा, ओपन करा किंवा सरळ करा. हा, तर या आमच्या सुप्रिया यादव मॅडम आहेत, त्यांनी ते विन केलेलं आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होत्या सुप्रिया मॅडम साठी. बढिया बढिया बढिया. अभी पैठणी. पैठणीचा खेळ नंतर खेळूया आपण. बढिया बढिया बढिया. ठीक आहे, थँक्यू. तर आता आपण रुपाली मॅडमचं पण इकडे एक सेलिब्रेशन करणार आहे की त्यांनी कार विन केलेली आहे. तर तिकडचा बुके सर, बुके घ्या. जे गोल्ड लेडीज लोक आहेत गोल्ड, मॅडम तुम्ही पण या. मॅडमचा सत्कार करायचा तुम्ही सगळ्यांनी या. चला. मी अचीव केलंय त्यासाठी मला एवढं गौरविण्यात आलं आणि एवढं सुंदर माझं रिस्पेक्टफुली एक छान कार्यक्रम माझ्यासाठी सतीश सरांनी आणि मान्यवर भारती सर आणि पाटील मॅडम, नावा लक्षात येतात. तर खूप छान कार्यक्रम पार पडलाय. आणि माझ्याबद्दल सांगू इच्छिते थोडंसं की मी सध्या स्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथे आरोग्य विभागात कार्यरत आहे. मी ॲज वेल ॲज मॉडेलिंग पण करते, ॲक्टिंग करते. सध्या माझं मी TV सिरियलमध्ये कामं करतेय आणि मला पुढे फिल्मसाठी पण ट्राय करतेय मी, म्हणजे माझा ट्राय सुरू आहे. त्याचबरोबर मी ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास केलाय. एक हिलिंग पद्धती असते, रेखी हिलिंग, ती पण मी करते. तर सांगायचा हेतू, हे सगळं सांगायचा हेतू हे की मग स्वामिनी मोरया का? जर माझा एक रिस्पेक्टफुल जॉब आहे आणि मला काही रिस्क पण नाहीये किंवा सॉर्टेड आहे सगळं, तरी पण स्वामिनी मोरया का? तर मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की स्वामिनी मोरया ही जी MLM कंपनी आहे ती मी यासाठी जॉईन केली की विश्वास आणि
मला अजिबात आवडत नाही, हे सतीश सरांनाही माहिती आहे. आणि मला कुठलाही टाइम लिमिट किंवा या 9 to 5 जॉब हा मला खरं तर भारती मावशी माझ्यासोबत होत्या कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन, त्या रिटायर झाल्या. 9 to 5 जॉब हा काय आहे ते त्यांना चांगलं माहिती आहे. आणि हो माहिती आहे सर, झाली आमची ओळख. आणि मला आजच कळलं की तुम्ही भाऊ आहात असं. त्यांना माहितीये की तो किती रिस्की काम आहे आणि किती जबाबदारीचं काम आहे. आणि जसे मी स्वामिनी मोर्यामध्ये जॉईन झाले तर सतीश सर जसं म्हणतात की स्वार्थातच परमार्थ आहे, हा माझा एक दुसरा भाग होता की मला माझं स्वार्थ तर बघायचंच आहे, पण माझा स्वभाव असा आहे ना की मला लोकांना धरून चालायचंय. सो मला जेवढे लोक जुळत गेली किंवा माझ्या आजूबाजूचे मैत्रिणी मित्र की जे काहीच करत नाहीये किंवा काहीतरी करतात पण त्यांना यश लाभत नाहीये, त्यांच्यासाठी मी त्यांच्या समोर हे मांडलं स्वामीनी. त्यासाठी मला सतीश सरांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे. जेव्हा मला सांगता येत नव्हता प्लॅन तर पे आउट कसे काढायचे आणि हे सगळं, आणि माझ्या खालचे जे मेंबर्स आहेत त्यांना पण सतीश सर जाऊन स्वतः भेटतात. आणि स्वतः कधी कोकणात गेले तर माझ्या मैत्रिणीची मैत्रीण कोकणातली आहे, मावशी कोकणातली आहे म्हणून सर स्वतः जाऊन भेटले. जर मला जाणं झालं नाही तर ते गेले, कारण मी ऍट अ टाइम 3-4 फील्ड करत होते. सो स्वामिनी मोर्या हेच याच्यासाठी की विश्वास, आणि मला विदिन 24 आवर्स माझ्या अपलाईनला 1500 रुपये जे 1200 रुपये ते मिळतात. सो हे एकच हे होतं की, आणि मला असं शांत राहायला नाही आवडत आणि मला काहीतरी करून दाखवायचं आयुष्यात. मला नॉर्मल लाईफ नाही जगायचंय. मला एक नॉर्मल व्यक्ती म्हणजे 9 to 5 जॉब करायचा, घरी यायचा, स्वयंपाक करायचा, मुलांना सांभाळायचं, ते तर मी करतेच, हे प्रत्येक स्त्रीला करणं आहेच, ते कुठेच गेलं नाहीये. सो मला माझं पण स्वातंत्र्य हवं होतं, माझं इन्कम पण हवं होतं, जे इन्कम सोर्स मी माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या घरात माझी आई पण असते तिच्यासाठी असं राखून ठेवलेला जो आपला खर्च असतो तो निघण्यासाठी, आणि माझ्या सोबतची जुळलेली आहे त्यांना पण मला सोबत घेऊन जायचं होतं. सो खूप MLM कंपनीमध्ये मी पण काम केलेलं आहे, पण ह्याच्यासारखा जो रिटर्न मिळतोय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि मी हे शुभेच्छा देईन सगळ्यांना की हे असंच राहिलं पाहिजे आणि हे खूप वृद्धिंगत झाला पाहिजे आपला मोर्या ग्रुप, स्वामिनी मोर्या ग्रुप. जिथे सतीश सर आहेत तिथे टेन्शन नाही. नक्कीच. आणि आता मी थोडीशी शांत झाली, मध्ये मध्ये ऑडिशन्स द्यायला लागतात, कुठे जायला लागतं, तर सतीश सर मला सारखे मोटिवेट करत राहतात. मी म्हटलं मी करेन. सो मला पण आता खूप इच्छा होते ती स्टार रँक अचीव्ह करायची. गोल्ड पर्यंत तर मी आलेच आहे. फक्त मला असं वाटतं सगळ्या स्त्रियांनी खरंच अचीव्ह करू शकतात. मी जर करू शकते, फक्त तेवढं पॅशनेटली करायचंय आणि तेवढी मेहनत करायची. आणि स्त्रियांमध्ये खरंच खूप शक्ती आहे. म्हणजे मी पुरुषांना पण सांगेन, पुरुष जेव्हा मदत करतो तेव्हा स्त्री पुढे जाऊ शकते. तर प्रत्येक स्त्रियांनी हे काम करावं आणि अगदी कसोटीने करावं आणि पुढे जावं. थँक्यू.